तर मंडळी, आमच्या शेतातली सगळी कामं संपल्यामुळे आज आम्ही घरात काहीतरी स्पेशल बनवतो प्लॅन ठरवलो. तर मम्मीन पटापट चुलीवर पाणी तापत ठेवल्यान आणि तांदळाचा पीठ चाळून घेतल्यान. मग त्या पिठात ह्या रसरशीत गरम पाणी ओतून पीठ चांगला मळून घेतल्यान. तर आमच्याकडे आज काय बनता ह्या तुमका कळलाच असतला. तर आज आमच्याकडे बनता शेवये आणि रस. तर पीठ चांगला मळून झाल्यानंतर मम्मीन पिठाचे गोळे करून पाण्यात सोडल्या आणि थोड्या वेळात आमच्या पूर्वजांपासून असलेल्या लाकडी शेवग्यात हे पिठाचे गोळे टाकले. त्यानंतर पप्पानी हे शेवये गाळूक आमका मदत केल्यानी. तर अशा प्रकारे या शेवग्यातून हे शेवये गाळले जातात. आताच्या नूडलच्या जमान्यात हे शेवये खूप मागे पडत चालले आहेत. पण तुमचा जर बालपण ह्या कोकणात गेला असात तर तुम्ही या शेवग्यांची टेस्ट नक्कीच अनुभवला असतलास. तर थोड्या वेळानंतर अशा पारंपरिक पद्धतीत आमचे शेवये गाळून पूर्ण झाले. त्यानंतर आम्ही तयारीक लागलो ते म्हणजे रस बनवचा. खोबरा, जिरा, वेलची, पाणी आणि गूळ ह्या सगळा एकत्र करून आम्ही शेवयासाठी लागणारो रस बनवून घेतलो आणि त्यानंतर या शेवयांवर मस्तपैकी ताव मारलो. आजचा व्हिडिओ कसं वाटलो या कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडलो तर लाईक करा आणि कोकणातले असेच नवनवीन व्हिडिओ बघूचे असतील तर आपलो माणूस यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.